आपण एखाद्या मिळकतीचे खरेदी खत दिले आणि जी रक्कम आपण घेणार आहे ती रक्कम चेकद्वारे देण्याचं ठरलेलं असेल किंवा रक्कम रोख स्वरूपामध्ये काही दिवसांनी द्यायचं ठरलेलं असेल किंवा जे काही आपलं ॲग्रीमेंट असेल, म्हणजे थोडक्यात जी रक्कम आहे ती त्याच दिवशी कॅशमध्ये किंवा बँक ट्रान्सफरद्वारे मिळाली नाही आणि जर का रक्कम खरेदी घेणाऱ्याकडे जर राहिलेली असेल तर त्या मुद्द्यावर रक्कम मिळाली नाही किंवा पार्टली पेमेंट मिळालं, काही रक्कम मिळाली काही रक्कम मिळाली नाही, या मुद्द्यावर जर का खरेदी खत रद्द करता येईल का, या अनुषंगाने आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपण त्यामध्ये नमूद केलेला होता आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की जर का रक्कम मिळाली नाही किंवा रक्कम राहिली आहे या मुद्द्यावरून खरेदी खत रद्द करता येणार नाही, तर ज्या व्यक्तीने त्या मिळकतीची विक्री केलेली आहे ती व्यक्ती ती रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करू शकते. तर असा आपण व्हिडिओ सविस्तर जो आहे पोस्ट केलेला होता. आपण जर तो पाहिलेला नसेल तर आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर किंवा आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्सवर तो अवेलेबल आहे. जेव्हा आपण तो व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा आपल्याला काही ईमेल्स आले आणि त्यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आला की जर का खरेदी खताची काही रक्कम मिळाली किंवा काहीच रक्कम मिळाली नाही आणि खरेदी खत त्या मुद्द्यावर जर रद्द होत नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल तर मग आपण खरेदी खत करताना जे काही चेकद्वारे रक्कम घेतो तर त्या अनुषंगाने आपण कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच वेळा जे व्यवहार होतात ते व्यवहार ऑन रेकॉर्ड वेगळे असतात आणि प्रत्यक्षात व्यवहार वेगळे असतात. कोर्ट फी स्टॅम्प ड्युटी जी आहे, रजिस्ट्रेशन फी, स्टॅम्प ड्युटी हे वाचवण्यासाठी जो ॲक्च्युअल व्यवहार किंवा आपण आपल्या IT रिटर्नमध्ये ती रक्कम दाखवलेली नसती, एवढे पैसे कुठून आले हे दाखवता येत नाही. त्यामुळे काही व्यवहार जे आहेत, काही म्हणण्यापेक्षा बरेचसे व्यवहार जे आहेत ते ऑन रेकॉर्ड वेगळे असतात आणि प्रत्यक्षात ते व्यवहार जे आहेत ते वेगळे असतात. उदाहरणार्थ, एक 10 लाख रुपयाला जर व्यवहार ठरलेला असला एखाद्या मिळकतीच्या खरेदी विक्रीचा तर आपण रेकॉर्डवर 2 लाख 5 लाख लिहितो आणि उर्वरित रक्कम ही ऑन दिली जाते. जेव्हा अशा प्रकारे दस्त केले जातात आणि त्या रकमेपोटी म्हणजे कन्सिडरेशन अमाऊंट जी आहे, खरेदी खताची जी रक्कम आहे विक्रीची, तर त्याच्या पोटी काही रक्कम ही रोख दिली जाते, काही रक्कम ही चेकद्वारे दिली जाते आणि तर ते चेक बाउन्स झाले तर आपल्याला ती रक्कम वसुलीसाठी केस दाखल करावी लागते. पुन्हा कोर्टामध्ये आपल्याला हेलपाटे घालावं लागतात. तर हे सगळं टाळण्यासाठी आपण सर्वात महत्त्वाची एक गोष्ट केली पाहिजे. ती गोष्ट म्हणजे जे खरेदी खताचे दस्त असतील किंवा आपल्या कुठल्याही प्रकारचे ॲग्रीमेंट्स असतील वेगवेगळे ज्याच्यामध्ये रकमेची देवाणघेवाण आहे, तर ते दस्त आपण ज्या दिवशी तयार केले त्याच दिवशी नोंदवू नका. कारण त्या दिवशी खूप धावपळ होते, खूप गडबड होते आणि त्याच्यामध्ये मग या बऱ्याचशा गोष्टी होतात. आपण ते दस्त 1-2 दिवस आधी लिहा. जर आपण चेकने रक्कम घेणार असाल तर सकाळी आपण बँकेमध्ये जाऊन त्या खरेदी घेणाऱ्याकडून चेक आपण घेऊ शकतो. 10 वाजता बँक उघडते, आपण बँकेमध्ये टाकू शकतो आणि त्या चेकचा उल्लेख त्या खरेदी दस्तामध्ये असतो. आपण खरेदीच्या दस्तावर जे आहे ते सही करू शकतो आणि चेक त्यांच्याकडून घेऊन बँकेमध्ये जे आहे ते आपण टाकू शकतो. 1 तास 2 तासामध्ये 3 तासामध्ये आपल्या अकाउंटला ते पैसे येतील. आता ऑनलाईन आहे सर्व त्याच्यामुळं. आणि ती रक्कम आली की आपण खरेदी खत नोंदवण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊ शकता. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे जर का आपली ज्यांनी मिळकत खरेदी घेतली त्यांच्याकडे काही येणे बाकी रक्कम असेल आणि ती रक्कम देण्यासाठी जर का काही मुदत घातलेली असेल, ती आपसामध्ये ठरलेली असेल किंवा चेकसुद्धा दिलेले असतील तर त्याच्यासाठी एक वेगळं ॲग्रीमेंट आपण करू शकता. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की रक्कम मिळाली नाही या मुद्द्यावर खरेदी खत रद्द होऊ शकत नाही. आपण रक्कम वसुलीसाठी दावा दाखल करावा लागतो. परंतु जेव्हा दोघांमध्ये जर का स्पेसिफिक ॲग्रीमेंट असेल, म्हणजे आपण एखादा नोटरीचा करार करून घेतला की मी या व्यवहारापोटी आपल्याला हे चेक दिलेले आहेत आणि जर ते चेक वटले नाहीत, त्या चेकची रक्कम जर का मला मिळाली नाही म्हणजे खरेदी देणाऱ्याला मिळाली नाही, तर हे खरेदी खत रद्द करून घेण्याचा जे अधिकार आहे तो अधिकार त्या लिहून देणाऱ्याला म्हणजे ज्यांनी मिळकत विक्री केली त्यांना प्राप्त होईल. आणि दुसरं की जी रक्कम राहिलेली आहे
ती रक्कम किती राहिलेली आहे, ती कधी द्यायची आहे, आणि चेकच्या बाबतीमध्ये जे मी आत्ता आपल्याला सांगितलं ते. म्हणजे जेव्हा दोघांमध्ये स्पेसिफिक टर्म्स असतील, स्पेसिफिक ॲग्रीमेंट असेल, की जर का त्या ॲग्रीमेंटमधील अटी शर्तींची जर पूर्तता नाही झाली तर खरेदी खत रद्द करून घेण्याचा अधिकार हा मिळकत विक्री करणाऱ्याला जे आहे ते प्राप्त होईल. असे दोघांमध्ये स्पेसिफिक टर्म्स अँड कंडिशन घालून जर का ॲग्रीमेंट केलेलं असेल तर त्या ॲग्रीमेंटचं ब्रीच केलं म्हणून आपण त्या मुद्द्यावर जे आहे ते खरेदी खत रद्द करून मागू शकतो, कारण देअर वॉज अ स्पेसिफिक ॲग्रीमेंट बिटवीन दीज टू पर्सन्स, की नॉन फुलफिलमेंट ऑफ द टर्म्स विच आर मेन्शन्ड इन द ॲग्रीमेंट जर असं केलं तर खरेदी खत रद्द करून घेण्याचे हक्क प्राप्त होतील. त्यामुळे जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे त्याच्यातून एक पर्याय किंवा त्याच्यातून एक मार्ग ज्याला आपण म्हणतो तर तो आपण अशा पद्धतीनं काढू शकतो. परंतु जसं की मी आत्ता आपल्याला सांगितलं की आपण करताना एक गोष्ट करावी की आपण जे चेक घेत असाल तर ते चेक सकाळी बँकेमध्ये टाकावे आणि 2-3 तासामध्ये ते चेक तर वटतीलच. त्यानंतर आपण खरेदी खत करण्यासाठी त्या सब रजिस्ट्रार कचेरीमध्ये जावं आणि ते जे खरेदी खत आहे त्या दस्तावर आपण आधी सही करून ठेवू शकतो. तो डॉक्युमेंट आपण पुढं सबमिट करू शकतो. तिथं गर्दी वगैरे असते, खूप नंबरला लावण्यासाठी आपण तो डॉक्युमेंट जो आहे तो त्या ठिकाणी प्रेझेंट करू शकतो आणि जी रक्कम आहे ती मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊन दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आपण सह्या करू शकतो. आणि जर का फ्युचर अमाऊंट असेल काही म्हणजे द्यायची की महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, तर त्याच्याबद्दल स्पेसिफिक ॲग्रीमेंट करावं. आणि जसं की मी आत्ता सांगितलं की जर का ते पैसे नाही दिले तर त्याच्यामध्ये आपल्या जे दोघं जण आहेत देणार घेणार यांच्यामध्ये जे ठरेल ही रक्कम जर नाही दिली तर रक्कम वसुलीसाठी दावा दाखल करायचा, का रक्कम जर नाही दिली तर ज्यांनी मिळकत विक्री केलेली आहे त्यांनी जेवढी रक्कम घेतलेली आहे ती रक्कम परत देऊन त्यांना खरेदी खत रद्द करून घेण्याचा अधिकार राहील. असे आपल्यामध्ये जे काही टर्म्स कंडिशन ठरतील तर ते टर्म्स कंडिशन आपण त्याच्यामध्ये लिहू शकता आणि त्या अटींचा भंग झाला म्हणून आपण परत दावा दाखल करू शकता. अपेक्षा करतो की आपल्या जे प्रश्नांचं उत्तर होतं आपण काय केलं पाहिजे तर हे आपल्याला यातून उत्तर मिळालं असेल. रक्कम मिळाली नाही असं केवळ तोंडी म्हणण्यानं खरेदी खत रद्द होत नाही किंवा रक्कम वसुलीचा दावा सुद्धा चालत नाही. आपल्याला ते सिद्ध करावं लागतं, ते कागदोपत्री सिद्ध करावं लागतं. फक्त तोंडी म्हणून त्याचा उपयोग होऊ शकत नाही. जर माहिती आपल्याला आवडली असल्यास कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा करा आणि त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.